वंचित बहुजन आघाड़ीचा बाळासाहेब तुम आगे बढ़ो, बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, सुजात दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, गॅस सिलेंडर येणार निवडून निवडून येणार कोण? गैस सिलेंडरची हरीच कोण? सुजाताई सुजात दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, सुजात दादा तुम आगे बढ़ो, सुलोचना ताई तुम आगे बढ़ो, सुलोचना ताई तुम आगे बढ़ो. माझं नाव सुलोचना साबळे, शहर उपाध्यक्ष. प्रचार असा चालू आहे की सगळा समाज पाठीशी आहे, दुबळा समाज आहे, सगळा पाठीशी आहे. आणि समाजाचं एवढंच म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडी एक नंबरला येणार आहे. आणि इथं कुठलीच सुविधा नाही आहे, इथं पाणी नाही, इथं आश्वासन देऊन अनेक उमेदवार येतात जातात, नगरसेवक येतात जातात. कुठली समस्या आपण चांगली तिथे हा म्हणतात पण कुठली समस्या सोडवली जात नाही. ती समस्या एकमेव बाळासाहेबाचे उमेदवारच सोडू शकतात आणि 100% बाळासाहेबच उमेदवार येऊ शकतात. आणि बाळासाहेबाचे हात कसे बळकट करायचे हे समाजानं ठरवले आता. कोणत्या प्रभागातून काय समस्या आहे? पाणी नाही. प्रभाग कोणता आहे? प्रभाग क्रमांक 23 आहे. इथं पाणी नाही, इथं रोड एवढे कच्चे बनवलेत, एवढं कुठलंच काम व्यवस्थित केलं नाही, नुसतं आश्वासन देऊन उगाच येडवाटं काम केलं असं. आणि लोकांना रडतीचे हसू पुसले ते. तुम्ही आता प्रचाराला जाताय, काय मागणी आहे लोकांची? या लोकांची मागणी एवढीच आहे की इथला वार्ड म्हणला 23 नंबर वार्ड क्रमांक 23 इथला नगरसेवक आला पाहिजे. आणि गरीब असो श्रीमंत असो कुठलाही असो इथला नगरसेवक आला पाहिजे. आणि इथं वार्डच्या समस्या सोडवल्या पाहिजे. कारण अनेक श्रीमंत येऊन गेले, मोठे मोठे आश्वासन देऊन गेले, पण यानं कुठल्या समस्या सोडवल्या नाही. मतदान घेऊस तर म्हणतात आम्ही असं करू तसं करू, काही करत नाही. काही गोरगरिबाच्या अतिक्रमणाच्या नावाखाली घरं पण अतिक्रमणाचे 150 घरं तुटले, तर सगळ्यांना आश्वासन दिलं आम्ही असं करू तसं करू. पण एकमेव बाळासाहेबाचे कार्यकर्त्यानं जाऊन आणि तिथं 150 घरं यायला मिळून दिले. एकमेव गरिबाचा वाली म्हणलं तर बाळासाहेबच आहे. आणि बाळासाहेबच एकमेव येऊ शकतो इथं आणि सत्तेवर बाळासाहेब जाऊ शकते. आणि मागच्या नगरसेवकांनी काही काम केले का? काहीच काम केले पण सगळे डुप्लिकेट कामं केली, कुठल्याच असे पक्के कामं केले नाही. आणि गरिबाच्या समस्या कुठल्याच सोडवल्या नाही. किती अन्याय होऊ लागला. लेडीजला तर कुठलंच संरक्षण नाही आहे. जवळ स्टेशन आहे, इथं देशी दारूचं दुकान आहे, रोज मारहाण होती, लूटमार होती. हे काहीच करत नाहीत. पोलीस स्टेशनला गेलं तर कुठलं गरिबाची दखल घेत नाहीत. ते त्याचे मॅनेज होते सगळे. काही कोणतेही कामं झाले, कोणतीही समस्या गरीब लोक घेऊन गेले ते त्याचे मॅनेज होतात, वरून फोन लावितात तर इकडं सगळे मॅनेज होतात. गरिबाची कोणती दखल घेत नाही, गरिबाच्या समस्या सोडवत नाही, गरिबाचं कोणी वाली नाही. काय आव्हान करसान तुम्ही मतदारांना? मतदानाला एवढंच आवाहन करीन की एकमेव बाळासाहेब सत्तेवर गेल्याशिवाय आपल्या समस्या सुटणार नाही. आणि एकमेव बाळासाहेबच आपल्या समस्या सोडू शकतात. आणि बाळासाहेबच कुठं हाकेला धावून येऊ शकतात. हे कुठलेच मोठे मोठे नेते नाही. येतात, फोटो काढतात, मीडियावर टाकतात, टीव्हीवर टाकतात, हे काही करू शकत नाही. गरिबाचे वाली म्हणलं तर एकमेव बाळासाहेब प्रकाश आंबेडकरच आहे. वंचितलाच मतदान होणार आहे आणि वंचितचाच झेंडा फडकणार आहे. आणि महापूर वंचितचाच होणार आहे. तुम्ही सभागृहात गेल्यावर पहिलं काम कोणतं हाती घेणार आहे? पहिलं काम मी महिलाचं सुरक्षाचं काम करणार आहे. गरिबाचं वाली काहीच्या काय समस्या असतील ते सोडवणार आहे. गरिबाचं काय असं नसेल तेच मी काम करणार आहे. आणि मी गरिबासाठी बाळासाहेबांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली, ती जबाबदारी मी पार पडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आवाहन करते. वंचित बहुजन आघाडी, माझं नाव सुलोचना साबळे, प्रभाग क्रमांक 23 मधून उभा आहे. निशाणी गॅस सिलेंडरच निवडून येणार आहे. आणि झेंडा वंचितचाच फडकणार आहे. महापूर वंचितचाच होणार आहे. एवढं बोलते. जय भीम, जय वंचित, जय शिवराय.